तर आता आपण हॅलो वर्ल्ड हा पहिला प्रोग्राम टाइप करून बघतोय. प्रोग्राम टाइप करण्यासाठी प्रथमतः डेव सी प्लस प्लस हे कंपायलर टूल तुम्हाला यूज करायचं आहे. डेव सी प्लस प्लस प्रमाणे काही जण व्हीएस कोड यूज करतात, काही जण कोड ब्लॉक्स यूज करतात. तर एक सुरुवात करण्यासाठी आपण हे टूल यूज करूयात. आणि या टूलमध्ये पहिल्यांदा मी कमेंट टाइप करतोय. तर कमेंटचा अर्थ असतं की तुम्ही टायटल टाइप करा. आणि कमेंट हे कंपाईल होत नाही. तुमच्या माहितीसाठी तुम्ही एक टायटल टाइप करू शकताय. तर जसं की मी इथे टाइप करतोय, राईट अ प्रोग्राम टू प्रिंट ग्रीटिंग मेसेज हॅलो वर्ल्ड. हॅलो वर्ल्ड हा एक मेसेज मला आउटपुटला शो करायचा आहे. सी लँग्वेजचं जे इन्व्हेन्शन आहे 1972 मध्ये डेनिस रिची यांनी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये केलेलं आहे. आणि PDP-11 हे त्या सिस्टमचं नाव होतं, ज्याच्यावरती डेनिस रिची यांनी ह्या कोडिंग लँग्वेजला क्रिएट केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. आणि 1976 मध्ये ब्रायन कर्निगन ह्या ऑथरनं सी लँग्वेजचं जे पहिलं पुस्तक लिहिलेलं आहे की द व्हाईट बुक ह्या नावानं, तर ह्या पुस्तकातलाच पहिला प्रोग्राम ब्रायन कर्निगननं लिहिलेला आहे तो हॅलो वर्ल्ड. तर आता जितके प्रोग्रामिंग लँग्वेजेस इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात किंवा जे डेव्हलपर्स ॲप डेव्हलप करण्यासाठी कोडिंग लँग्वेजेस शिकतात, सो हे सगळेजण पहिला प्रोग्राम हॅलो वर्ल्ड हा टाइप करतात. तर आपण देखील हे एक छान सुरुवात करतोय आता. आणि हॅलो वर्ल्ड हा पहिला प्रोग्राम आहे. प्रोग्राम टाइप करण्यासाठी आपण हेडर फाईल इन्क्लूड करतोय stdio.h. तर हे एक सिंटॅक्स आहे. हॅश हे सिम्बॉल यूज करून इन्क्लूड हे कीवर्ड तुम्हाला यूज करायचं आहे. आणि अँगल ब्रॅकेटमध्ये stdio.h हे त्या हेडर फाईलचं नाव लिहायचं आहे. तर हे सगळे हेडर फाईल्स stdio.h, conio.h, string.h, math.h, stdlib.h किंवा ctime.h खूप सारे हेडर फाईल्स हे तुमच्या सिस्टममध्ये इन्स्टॉल झालेले आहेत. आणि त्यापैकीच एक आता आपण इन्क्लूड केलेला आहे stdio.h. डिक्शनरी आहे. आणि ह्या stdio.h नंतर मेन हे फंक्शन पण लिहायचं आहे. मी सांगितलं तसं फंक्शन हे इन्स्ट्रक्शन्सचं कलेक्शन करण्यासाठी आहे. तर एक पहिलं इन्स्ट्रक्शन आपण टाइप करूयात printf/n हॅलो वर्ल्ड. तर या प्रत्येक वर्डचं मिनिंग मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. काही नोट्स देखील मी तर टाइप करतोय, तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या, नंतर रिव्हिजन करा. हा प्रोग्राम माझ्यासोबत तुम्ही देखील टाइप करा, रन करून बघा. काहीही डाऊट्स एरर्स असतील तर कमेंट करा. आणि ह्या प्रोग्रामला टाइप करत असताना रूल्स फॉलो करायचे आहेत. नंबर 1, पूर्ण प्रोग्राम हा स्मॉल केस मध्ये आहे. डबल कोट्सचं मिनिंग स्ट्रिंग असं आहे. म्हणजेच तुम्ही त्या डबल कोट्सच्या आत जे काही टेक्स्ट मेसेज लिहाल ते ॲज इट इज रन होणार आहे. ते तुम्ही कॅपिटल स्मॉल कसंही लिहू शकता. स्लॅशनचं मिनिंग असतं की तुम्ही आउटपुट शो करताना लाईन ब्रेक करा. मे बी तुम्ही 1च्या ऐवजी 2, 3 कितीही लाईन्स ब्रेक करू शकताय. मी जर नंबर ऑफ टाइम्स स्लॅशन टाइप करत असेल तर ते तितके लाईन्स ब्रेक होतात आउटपुट शो करताना. आपण आता एकच एंटर करूयात स्लॅशन. प्रिंटएफ हे एका फंक्शनचं नाव आहे. आणि ह्या प्रिंटएफचं मिनिंग आहे की आउटपुट शो करा. तुम्ही मेसेज जो प्रिंट केलेला आहात हॅलो वर्ल्ड, तर ते रन केल्यानंतर आपल्याला ॲज अ आउटपुट म्हणून इंटरप्रिट केलं जाईल, एक्झिक्यूट केलं जाईल. आणि प्रिंटएफ हे एक आउटपुट फंक्शन आहे. खूप सारे फंक्शन्स आहेत, त्यापैकीच एक प्रिंटएफ हे एक आउटपुट फंक्शन आहे. कर्ली ब्रॅकेट्सचा जो यूज आहे तो फंक्शनला स्कोप म्हणून ओळखला जातो. फंक्शन सुरुवात आणि क्लोज, फंक्शनचं जे काही स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट आहे ते ह्या कर्ली ब्रॅकेटनं ओळखता येतं. मी जर एक अजून 4-5 लाईन्स स्किप करून कर्ली ब्रॅकेट क्लोज केलेला असेल तर लाईन नंबर 6 ते लाईन नंबर 13 हे ते मेन फंक्शनचं स्कोप आहे, तो एरिया आहे. मी कितीही वेळेला प्रिंटएफ हे टाइप करू शकतो किंवा इतर अजून इन्स्ट्रक्शन्स टाइप करू शकतो. तर अननेसेसरी ब्लँक स्पेसेस किंवा असे जे काही लाईन ब्रेक्स आहेत ते तुम्ही अवॉइड करा. प्रोग्रामला क्लीन ठेवा. आणि हे बेसिक रूल फॉलो करून हा पहिला कोड आपण आता टाइप केलेला आहे. आता रन करून बघूया.
तर ही पहिली जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली, प्रोग्राम टाईप करायचं कसं आणि कुठं करायचं, तर हेच डायग्रॅमॅटिकली देखील मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर प्रोग्राम टाईप करून झाल्यानंतर तो कंपाईल करावा लागतो. आणि कंपाईलचं मिनिंग काय असतं, तुम्ही लिहिलेला जो काही सोर्स कोड आहे, ह्या सोर्स कोडला ह्युमन रिडेबल कोड असं म्हणलं जातं. वेगवेगळे हेडर फाइल्स इन्क्लूड करून हा कोड कंप्लीट केलेला आहे. आता सध्या एकच आहे, पण आपण खूप सारे हेडर फाइल्स येणाऱ्या प्रोग्राम्स मध्ये इन्क्लूड करणार आहोत. तर हे एक प्रोग्राम आहे आणि या प्रोग्रामलाच सोर्स कोड असं म्हणायचं आहे आणि ह्यालाच ह्युमन अंडरस्टँडेबल कोड. तर ही जी फाईल आहे, ही फाईल सेव्ह केल्यानंतर ह्या फाईलला एक्सटेन्शन हे .c असं असायला पाहिजे. तर तुम्ही कंट्रोल S करून ज्या वेळेला ही फाईल सेव्ह कराल, तर मी ही फाईल 37th ह्या एका रिपॉझिटरी मध्ये स्टोअर करतोय. मी तुम्हाला हे कोड शेअर करण्यासाठी गिट रिपॉझिटरीचा यूज करणार आहे आणि त्याचाच हा पाथ आहे. आपण त्याबद्दल चर्चा करूयात. तर सध्या मी ही फाईल program1.c ह्या एक्सटेन्शनला सेव्ह केलेली आहे. प्रोग्राम सेव्ह झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप अशी आहे की ह्या कोडला कन्वर्ट करावं लागतं. तर ही फाईल तुम्हाला समजेल ह्या भाषेमध्ये, कम्प्युटरला समजेल ह्या भाषेमध्ये नाहीये. तर ह्या कोडला कन्वर्ट करावं लागतं आणि ते कन्वर्ट करण्याचं जे काम आहे ते कंपायलर ह्या एका टूल्स आहे. कंपायलर बद्दल आपण लास्ट सेशन मध्ये डिस्कस केलं होतं की तो एक ट्रान्सलेटर असतो. तर सी साठी जो कंपायलर आहे त्या कंपायलरचं नाव आहे GCC. तर तुम्ही जे डेव C++ यूज करत आहात, तर इथे तुम्हाला दिसेल की GCCचं कुठलं व्हर्जन तुम्ही सध्या यूज करत आहात. तर हे 4.9 व्हर्जन आहे. व्हर्जन हे महत्वाचं आहे माहिती असणं, कारण त्यानुसार मेमरी साईज किती लागते किंवा ओव्हरऑल कंपाईल होण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे समजते. ठीक आहे, तर 3 किंवा 4 दोन्ही व्हर्जन चालतात. आता हे GCC कंपायलरचं जे काम आहे ते आहे ट्रान्सलेट कोड इनटू मशीन कोड. तर मशीनला समजेल अशा भाषेमध्ये हे पूर्ण सोर्स कोड कन्वर्ट होणार आहे आणि असं बायनरी फॉर्म मध्ये हे कोड क्रिएट होईल. या कोडला म्हणतात ऑब्जेक्ट फाईल आणि ही जी फाईल आहे ही एक मशीन रिडेबल कोड आहे. ह्या देखील फाईलला एक्सटेन्शन असतं. ही फाईल आपण नाही तयार करत, तर ही फाईल कंपायलर क्रिएट करतो. ओके, आणि हे कोड फायनली मेमरी मध्ये लोड होतं. मेमरी म्हणजेच रॅम मध्ये लोड होतं. ओके, तर इथून पुढची प्रोसेस आहे ती ह्या कंपायलरचीच आहे. तुम्हाला टाईप काय करायचं नाही आहे, कंपायलर सोबत कुठलंही तुम्हाला कॉन्फिगरेशन करायचंच नाही आहे. फक्त तुम्हाला कंपाईल ह्या एका ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि कंपाईलला क्लिक करून झालं की तो डेटा सक्सेसफुली मेमरीमध्ये लोड होतो. आता मेमरीमध्ये लोड झाल्यानंतर इंटरप्रिटरचं काम चालू होतं. इंटरप्रिटर काय करतो की तुमचा जो कोड आहे त्याला रन करण्याचं काम करतो. ओके, इंटरप्रिटरचं काम आहे एक्झिक्यूट कोड लाईन बाय लाईन. आता लाईन बाय लाईन जे काही नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत ते सगळे एक्झिक्यूट होतात आणि फायनली तुम्हाला आउटपुटची स्क्रीन दिसते. आणि ही आउटपुटची स्क्रीन म्हणजेच कन्सोल स्क्रीन असते. ही जी स्क्रीन आहे ह्या स्क्रीनला म्हणतात कन्सोल स्क्रीन. ओके, आणि हे ब्लॅक कलर मध्ये कमांड प्रॉम्प्ट पद्धतीने दिसतं आउटपुट. आता जसं की मी हा कोड कंपाईल ह्या ऑप्शनला क्लिक केलेला आहे. कंपाईल झाल्यानंतर इथं एरर आणि वॉर्निंग दिसतात. एरर हे कधी येतात, तुम्ही सिक्वेन्स जो कोडिंगचा सिक्वेन्स जो आहे, तर हेडर फाइल्स असतील, ब्रॅकेट्स असतील, सेमिकॉलन असेल. ओके, तर हे जर चुकीच्या ठिकाणी ओपन क्लोज झाला असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक्स असतील तर एरर येतात. जसं की मी इथं सेमिकॉलन दिलंच नाही आणि मी जर कंपाईलला क्लिक केलं तर एरर आलेला आहे, एक्सपेक्टेड सेमिकॉलन बिफोर कर्ली ब्रॅकेट्स. तर हे असं एक एरर येत आहे. तर तुम्हाला ओळखावं लागतं की चूक काय आहे, कुठं आहे. शक्यतो ज्या लाईनला हायलाइट केलं जातं त्या लाईनच्या वरती
किंवा त्या लाईनला एरर असतं. एररचं मिनिंग तुम्हाला सहज लक्षात येईल, कारण इथं डिस्क्राईब केलेलं आहे की सेमीकॉलन मिसिंग आहे. तर आपण सेमीकॉलन टाईप करूयात, कंपाईलला क्लिक करूयात. कंपाईल ही प्रोसेस म्हणजेच ह्या डेस्टिनेशनला एक आउटपुट तुम्हाला दिसतंय, ओके, आणि हे ट्रान्सलेट सक्सेसफुली झालेलं आहे. आता ह्या रन ऑप्शनला क्लिक केल्यानंतर हॅलो वर्ल्ड हे आउटपुट आलेलं आहे आणि स्लॅशन हे एक लाईन ब्रेक करेल. तुम्ही मल्टिपल टाइम्स स्लॅशन यूज करत असाल तर मल्टिपल लाईन ब्रेक्स होतील. जेव्हा पण तुम्ही चेंजेस कराल परत कंपाईल करावं लागतं. आता मी रन केलेलं आहे तर बघा 2 लाईन्स ब्रेक झालेले आहेत. काही जण स्लॅश टी असं यूज करतात. ओके, सो स्लॅश टी म्हणजे एकदम 4 ते 8 स्पेसेस हे ब्रेक होतात. आपण काउंट करूयात. तर कंपाईलरने मी रन केलेलं आहे तर बघा हे 8 स्पेसेस ब्रेक झालेले आहेत. ओके, सो एक स्लॅश टी हे 8 स्पेस ब्रेक करतं. तर तुम्हाला ठरवायचं आहे की आउटपुट तुम्हाला किती व्यवस्थित शो करायचा आहे. काही वेळेला त्याचं प्रेझेंटेशन चांगलं राहावं म्हणून स्लॅश एन स्लॅश टीचा हा वापर केला जातो. तर हा पहिला प्रोग्राम आहे. तर तुम्ही देखील हा कोड टाईप करून रन करा. नोट्स टाईप करून घ्या. हे जे एक डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे तर या डायग्रामच्या मदतीनं तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल की सी नक्की कशा पद्धतीनं कोड प्रोसेस करतो आणि आउटपुट शो करतो.